यावल तालुक्यातील कोंडनावी डांबुर्णी रस्त्यावर घडलेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता। मात्र यावल पोलिसांच्या सखोल तपासातून हा अपघात नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले असून तिघांविरुद्ध खुनाचा यावेळी गुन्हा यावल पोलिसात दाखल करण्यात आला आहे। सोळंके आणि त्याचे मित्र बुधवारी रात्री एका शेतात पार्टीसाठी जमले होते। त्यानंतर काही जण घरी परतले तर पवन सोळंके हा उमेश दिलीप परदेशी राहणार कोंडनावी, चेतन मोतीराम कोळी व लोकेश दिवाकर महाजन दोघे राहणार डांबुर्णी यांच्यासोबत किनगाव परिसरात गेला होता। तेथे झालेल्या वादातून पवनला मारहाण करण्यात आली। यावेळी त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून यावेळी पवन याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 21 जून रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल वडगुजर यांनी याबाबत अधिक माहिती दिली। सर, यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांबुर्णी या गावामध्ये काही तरुणांनी अपघातचा बनाव करून एक मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला होता आणि याचा तपास केल्यानंतर काय उलगडा झाला आपण सांगाल? दिनांक 18 तारखेला रात्री 2 वाजेच्या सुमारास उमेश दिलीप परदेशी जे की व्यवसायाने डांबुर्णी गावात म्हणजे कोंडनावी गावात राहतात आणि व्यवसायाने ते होमगार्ड देखील आहे, त्यांनी तक्रार दिली की ते राज हॉटेलमधून जेवण करून त्याच्या मित्रासोबत जात असताना तिथं डांबुर्णी शिवारात पाटाच्या पुलावर अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा मित्र पवन रवींद्र सोळंके हा वारला। अशा अपघाताची त्यांनी तक्रार दिल्याने आपण ते अपघाताबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। नंतर त्या संदर्भात आपण इन्क्वेस्ट पंचनामा म्हणजे घटनास्थळ पंचनामा केला, परंतु इन्क्वेस्ट करण्यात आलेला इन्क्वेस्ट पंचनामा त्याची परिस्थिती आणि घटनास्थळ पंचनामा यात अपघाताबाबतचं काही वाटून येत नव्हतं आणि त्याच दरम्यान पोलिसांना PI धाबळे आणि पथक हे जेव्हा तिथे घटनास्थळ पंचनामा करायला गेले तर त्यांना गोपनीय माहिती अशी मिळाली की काही अंतरावर असलेल्या पाटचारीच्या पुलाच्या खाली रक्त पडलेलं आहे म्हणून आणि त्या गोष्टीला मैताच्या नातेवाईकांनी दुजोरा दिला। मग मी तिथं जाऊन आम्ही सगळं फॉरेन्सिक पथकासह तिथं गेलो तर तिथं रक्ताचं हरवलं होतं। मग आम्ही त्या संदर्भात जो की आपला अपघाताच्या गुन्ह्यातले फिर्यादी उमेश परदेशी त्याला आम्ही विचारणा केली तर त्याने सांगितलं, त्याने दुसरा बनाव केला की त्या पुलाच्या कठड्यावर तो झोपलेला असताना तो दारूच्या नशेत असताना तो पडला आणि पडल्यामुळे तो मयत झाला। परंतु तो पडल्याने त्याला जखमा होऊ शकतात का या संदर्भात प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी जाणवत होती, त्याला लागलेल्या जखमा तशा वाटून येत नव्हत्या। म्हणून आम्ही अधिक सखोल तपास केला आणि त्याबद्दल मिळालेल्या भौतिक आणि तांत्रिक पुराव्याने आम्ही आरोपितांकडे सखोल विचारणा केली तर त्यावेळी त्यांनी त्याला आरोपी उमेश परदेशी याने त्याचे मित्र चेतन कोळी आणि लोकेश महाजन यांच्या मदतीने त्याला जेवण वगैरे केल्यानंतर दारू केल्यानंतर त्याला डोक्यात दगड घालून ठार मारलं आणि पुरावा त्याला असा कांगावा केला की तो त्या पुलावरून पडून तो मयत झालेला आहे म्हणून ते पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। असं आम्हाला आढळून आल्याने आज म्हणजे 20 तारखेला रात्री उशिरा म्हणजे सकाळी आम्ही त्या गुन्ह्याला खुनाचं वाढीव कलम लावलं आणि त्याच्यात आम्ही त्या तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्या मार्गदर्शनात आम्ही तपास करत असताना आणखी आम्हाला एक प्रकर्षाने लक्षात आली की याच्यात आणखी त्यांनी कट वगैरे असला असण्याची शक्यता आहे म्हणून अधिक तपास आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करीत आहोत। या संदर्भात आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे साहेब तसंच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित साहेब यांचं आम्हाला एक अनमोल मार्गदर्शन मिळालं आणि त्या अनुषंगाने एक अपघाताचा बनाव करून अपघाताचा गुन्हा झाल्याचं फिर्याद देऊन त्यातील फिर्यादीच हा मारेकरी निघाल्याचं यावल पोलिसांनी पूर्व विभागाच्या यावल पोलीस स्टेशनमधील अधिकारी अंमलदारांनी PI धाबळे, PI वाढवे, नंतर पोलीस हवालदार बेलदार, पोलीस हवालदार मराठे आणि पथक यांनी
त्या गुन्ह्याचा उलगडा केला आणि एक खून झाल्याबद्दलचा गुन्हा आपण उघडकीस आणून उघडकीस आणलेला आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे. बरं, या आरोपींना काही पोलीस कस्टडी वगैरे काही मिळाली आज? या आरोपींना 25 तारखेपर्यंत 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यात आम्हाला अधिकांची पुरावा जमा करणे आहे, आंतरिक भौतिक पुरावा जमा करणे आहे, मुद्देमाल रिकवर करणं आहे. तसंच इतर या गुन्ह्याचा काही कट वगैरे रचला होता का त्या संदर्भात देखील अधिक माहिती मिळवते. गुन्ह्याचं कारण वगैरे अजून काही स्पष्ट झालेलं आहे? गुन्ह्याचं कारण तसं स्पष्ट झाल्यासारखं आहे, परंतु एक पुराव्याच्या अनुषंगाने ते आता उघड करणं थोडंसं योग्य होणार नाही, परंतु पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.